नालेसफाई योग्य पद्धतीनं होत नसल्याबाबत आम्ही सातत्यानं प्रशासनाच्या निदर्शनास आणून देतो, परंतु तरीसुद्धा परिस्थिती जैसे थे आहे। अनेक ठिकाणी नाले योग्य पद्धतीनं साफ केलेले नाहीत। गाळ काढला तर त्याच्यावर जंतुनाशकाची फवारणी केली जात नाही। नाल्यातून काढलेला गाळ 10 दिवस तसाच त्या ठिकाणी पडून राहतो, त्यामुळे प्रचंड दुर्गंधीचा सामना नागरिकांना सहन करावा लागतोय। तसंच आरोग्याचाही गंभीर प्रश्न निर्माण होतोय। अधिकाऱ्यांनी नुसते पाहणी दौरे करत नालेसफाईबाबत आश्वासनं देण्यापेक्षा रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी स्वतः उभे राहून विहित मुदतीत नालेसफाईची कामं करून घ्यावीत, जेणेकरून थोड्या पावसात पूरपरिस्थिती निर्माण होऊन नागरिकांना त्रास होणार नाही। नालेसफाईच्या कामात सातत्यानं हातसफाई होतीये, त्यामुळे आता तरी प्रशासनानं या गोष्टीची गांभीर्यानं दखल घेत योग्य त्या उपाययोजना तातडीनं कराव्यात, नाहीतर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नागरी हितासाठी आम्हाला कठोर आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी दिलाय।